नमस्कार, मी तुषार पायगुडे महाराष्ट्र स्पेशल मधून आज तुमच्याशी संवाद साधतोय। ज्या दबक्या आवाजात नागरिकांमध्ये बोललं जात आहे की कालचा जो अजितदादा पवारांचा अपघात झाला तो अपघात नसून तो काही घातपात आहे, हा जनतेचा आरोप आहे, जनतेतून बोललं जात आहे। याच्यामध्ये वास्तुस्थिती अशी मानली जाते, दिल्लीच्याही तख्ताला हलवणारा दादा हा महाराष्ट्राने हरपलाय। याच्या पाठीमागे बोलण्याचा जो ओघ आहे लोकांचा, काही दिवसापूर्वी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजितदादांनी एक भाजपावरती सडाडून टीका केली होती। 1995 ते 1999 ला आपल्या पुण्याजवळ असलेलं पुरंदर सिंचन उपशासाठी 330 कोटीची फाईल टाकली होती। ही फाईल अजितदादांनी पाहिली। अजितदादांना सिंचनाविषयीचं तसं ज्ञान आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। त्यांनी ती फाईल पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की या फाईल मधलं काहीतरी बिघाडत आहे, म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना बोलून घेऊन ताशारे झाडले आणि त्या अधिकाऱ्यांनी त्यांना सडाडून उत्तरं दिली की साहेब, याच्यामध्ये 100 कोटी फंड हा बीजेपी शिवसेना जे सत्तेत असलेले पक्ष फंडासाठी 100 कोटी आणि वरचे जे 10 कोटी रुपये आहेत ते अधिकाऱ्यांच्या खिशात जाणार आहेत। दादांना हे सहन झालं नाही। दादांनी त्याच ठिकाणी ती फाईल थांबवली। त्यानंतर ते फाईल 220 कोटीवरती येऊन ठेपली। म्हणजे तब्बल 330 कोटी आणि 220 कोटी म्हणजे 110 कोटीचा हा घोळ होता। हा जनतेच्या पैशातून उधळपट्टी करायची आणि पक्ष चालवायचे हे आपल्याला मान्य नाही, अशा ठपक्या आवाजात त्यांनी दणकून बोलून या सभेतही त्यांनी तोच मुद्दा पुण्यातल्या सभेत काढला आणि याच्यामुळे भाजपाच्या तिळपापड झाला। त्यावेळेस स्वतःचा 70,000 कोटीचा घोटाळा झाकण्यासाठी हा अजितदादा आपल्याला फिरवतोय असं बोललं जात होतं। यावरती राजकीय चर्चा उधाण आलं। त्यावेळेस राजकीय नेत्यांनी त्याला उत्तरं दिली, परंतु ही उत्तरं अपुरी होती। कारण दिल्लीच्याही तख्ताला हात घालणारा महाराष्ट्राचा उमदा नेता हरपलाय हे निश्चित खरं आहे की महाराष्ट्राने आजपर्यंत दिल्लीकरांची गुलामगिरी नाकारलेली आहे। महाराष्ट्राच्या तळमळीसाठी सतत संघर्ष करणारा, महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रश्नावरती जाण असणारा शेतकऱ्याचा मुलगा, तो मुंबईचं मंत्रालय त्यांनी जे गाजवलं, हा नेता पुढच्या काळात आपल्या पक्षाला, आपल्या राजकीय सत्तेला सुरुंग लावेल ही भीती त्यांच्या मनात आली आणि काही अशा दबक्या आवाजात बोललं जात आहे। पण एवढं मात्र नक्की आहे की या राजकारणामुळे असो किंवा या अपघातामुळे महाराष्ट्रातला या सह्याद्रीच्या कुशीतला एक नेता जो दिल्लीच्या तख्तालाही हलवत होता असा दादा माणूस आज आपल्यातून हरपलाय हे तितकंच खरं आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा।